नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. IIT कॅम्पस पवई इथे राहणाऱ्या सुरभी राहुल कदम या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. कोणत्याही क्षणी पाऊस येईल असं वातावरण, ढगाळ वातावरण, आणि अशा ढगाळ वातावरणामध्ये पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत असताना कदम कुटुंबाचं काय म्हणणं आहे ते ऐकणार आहोत. चला जाऊन भेटूया कदम कुटुंबाला आणि बोलतं करूया राहुलजींना आणि सुरभी वहिनी. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाण. सायंकाळच्या वेळी उमलली कळी, राहुल रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. अरे वा, त्या ओळख करून. हे मिस्टर, नमस्कार. हे सासू सासरे, नमस्कार. मम्मी पप्पा, नमस्कार. त्या 2 नंदा, त्यांचे बरं. हस्बंड, आणि हे बाकी इतर सगळे आमच्या शेजारी. रहिवासी शेजारी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कसं गेलं बालपण? छान गेलं. कुठे? चांदिवली म्हाडा, इथेच होता राहायला? हां. शाळा कुठली? सेंट अँथनी. तुमचं बालपण? IIT मध्ये. इथे? हो. शाळा? केंद्र विद्यालय. कसं गेलं बालपण? छान होतं. छान होतं म्हणजे? छानच आतापेक्षा छान होतं. मी नाही असं बोललो, ते बोलताय. किती वर्ष झाली लग्नाला? 6 महिने झाले. नवीन आहे? हो. जमलं कुठे? कॉलेजमध्ये कुठल्या? चंद्रबन शर्मा पवई. कसं काय म्हणजे कशी ओळख झाली हो? आम्ही BSc IT ला होतो, म्हणजे तुम्ही? मी ज्युनियर होती आणि हे सिनियर होते. मग अभ्यास नाही केला तुम्ही? केला अभ्यास, पास झालो. पास झाले. पण मग काय झालं, तुम्ही यांना कधी पहिल्यांदा बघितलं? फेस्ट होता लास्ट इयरच्या टायमाला, त्यावेळेस. कसं काय? मी Corridor वर. ऑर्गनायझर होती आणि ते असेच होते. मग तुम्ही काय एंट्री म्हणजे आतमध्ये तिकडे कार्यक्रमाला प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न करत होते? नाही नाही असं काय. मग फ्लोअरवरच झाली भेट. कशी काय भेट झाली? बघितलं एकमेकांना, आणि आणि नंतर भेट म्हणजे एक्झॅक्ट भेट नंतर झाली 2 दिवसानंतर. हां, आणि नंतर ह्यांनी प्रपोज केलं आणि लगेच हा बोलले मी. दोघांच्या मनात होता आधीपासूनच. कसं काय पण एवढं लगेच? खूपच लगेच झालं आमचं. कसं काय? कोणाच्या मनात आधी आलं? माझ्यात. का हो? का 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 का? असंच माहिती नाही. पण तुम्ही बोलायचे त्यापूर्वी? नाही, नाही. कधीच नाही. आम्ही कधीच नाही बोललो होतो मग एकमेकांशी. तुमची ओळख झाल्यानंतर किती दिवसात प्रपोज केलं? 2 दिवसात. कोणी? ह्यांनी. तुम्ही काय वाटच बघत होता का हो? का प्रपोज केलं नाही, इतक्या? माहीत होतं की मागे आहेत करून आमच्या. तुमच्या मागे? आमचे म्युच्युअल फ्रेंड्स होते, तर त्यांच्याशी आम्ही बोलायचो. त्यांनी एकाने सांगितलं त्यांना. की तुमच्या मनात आहे म्हणून? हा. तुम्ही कोणाला सांगितलं होतं? एक म्युच्युअल फ्रेंड आहेत आमच्या कॉलेजमध्ये. त्यांना? त्यांना. का असं काय होतं त्यांच्यामध्ये? का तुम्ही लगेच त्यावेळेला इतकं त्यांच्याबद्दल विश्वास वाटला तुम्हाला? आधी लगेच नाही वाटलं विश्वास, पण थोड्या दिवसानंतर मग पक्क झालं आणि मग लग्नाचं ठरवलं. पण घरी माहित नव्हतं? घरी माहित नव्हतं. तुमच्या? दोघांचं पण. तुमच्या पण? माझ्या 2 महिन्यानंतर माहीत पडलेलं. कसं काय? मीच सांगितलेलं बाबांना काय? की एक मुलगी पसंत आहे करून. शाळेत, कॉलेजमध्ये? हां, कॉलेजमध्ये असताना. आता काय करता तुम्ही? आता जॉबला आहे. आपण काय करता? मी पण जॉबला आहे IIT मध्ये, कम्प्युटर सेंटरला. अरे वा वा, व्हेरी गुड. बरं झालं. पण मग तुमच्या दोघांच्याही घरी कळलं तेव्हा प्रॉब्लेम झाला नाही? नाही. प्रॉब्लेम काय. तुमच्या घरूनही नाही झाला? नाही. तुमच्या घरूनही नाही? नाही. काय जादू आहे हो. कसं काय ते? तुम्हाला घरी सांगताना दडपण नाही आलं? आलं होतं. मी माझ्या आईला सांगितलं होतं आधी, मग आईने वडिलांना सांगितलं. मग काय प्रतिक्रिया त्यांची? प्रतिक्रिया एवढीच होती की मुलाला भेटायचं. मग मुलाला भेटायला बोलवलं? हो. कुठे भेटले होते? इथेच IIT मध्ये भेटले होते. म्हणजे फक्त मुलाला भेटले की सगळ्या नाही, कुटुंब? फॅमिली. फॅमिली फॅमिली. पूर्ण. अच्छा, त्याआधी इंडिव्हिज्युअल कधी भेटले? इंडिव्हिज्युअल ॲज अ फ्रेंड यायचे घरी कधीतरी, पण ॲज अ फ्रेंड माहिती होतं तेव्हा. तुमचं प्रेम किती वर्ष? 2 वर्ष. घरी माहित घरी नसताना? माहित नसताना 2 वर्ष. 2 वर्ष. आणि घरी कळल्यानंतर किती दिवसात अजून 2 लग्न? वर्षांनी मग लग्न केलं. मला तुम्हाला विचारायचंय, लग्नानंतर बायकोने माहेरी गेलेलं तुम्हाला आवडतं का? नाही. का? जायला पाहिजे की नको जायला पाहिजे? जायला तर पाहिजे,
हां. पण जास्त दिवस नाही जायला पाहिजे. का हे काय सगळं सोयी आता लग्न नवीन आहे म्हणून एकदा लग्नाला जास्त दिवस झाले की तोच बोलेल मला जा घरी. काय हो असं बोलणार? नाही बोलणार. पण असं का तुम्ही म्हणालात की लग्नाला थोडे दिवस झालेत म्हणून म्हणत नाहीत, नंतर म्हणतील की जरा जा माहेरी जास्त दिवस राहा. ते बोलतात ना नवऱ्याचे 4 दिवस असतात. हो का हो खरं असं? आमचे 6 महिने झालेत ना. काय हो त्यांनाच माहिती. पण तुम्हाला कसं वाटतंय 6 महिने कसे गेले? नाही, चांगले गेले खूप. 6 महिने आम्हाला कळालंच नाही कधी गेले. काही त्रास वगैरे नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे घरी आतापर्यंत तरी. रोज फिरायला नेता? रोज नाही, पण सॅटर्डे संडे तरी जातो. कुठे पवई तळ्यावर? नाही ना, पवई तलाव नाही, जुहूला जातो केव्हा एवढ्या लांब ना? किंवा मुंबई सोडून बाहेर जातो. त्यांचा स्वभाव कसा आहे? चांगले आहे, थोडे रागिष्ट आहेत, राग नाही कंट्रोल करता येत त्यांना. काय हो कशामुळे? बारक्यापणीपासूनच सवय. लहानपणापासूनच. आणि वहिनींचा स्वभाव कसा आहे? शांत आहे खूप. भविष्यात काय करायची इच्छा आहे तुम्हाला? राजकारणात जायचं. काय सांगता? हो का एवढंच म्हणजे कारण काय? घरातनं कोणीच आतापर्यंत गेलेलं नाही राजकारणात, तर माझी इच्छा आहे जाण्याची. तुमची इच्छा आहे? हो. मग तुमचा पाठिंबा आहे त्याला? हो पूर्ण. मग त्यांनी गेलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? हो नक्की. मग त्यांनी समाजाचं काम केलं पाहिजे असं हो वाटतं? किती मस्त. तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. म्हणजे कारण समाजासाठी काम करणं ही एक मोठं खरं तर काम आहे असं मला नेहमी वाटतं. नक्कीच. वहिनी तुम्ही कधी रागवत नसाल ना त्यांच्यावर? नाही, रागवते खूप एक्स्ट्रीम कधीतरी. बरं, आता या घरात ना काही वस्तू लपवून ठेवल्यात, चिठ्ठ्या लपवल्यात. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची. आपल्या भेटीला आज 2 पाहुणे आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया. अल्पेनलिबे जज जेलीबेअर आणि बॉटल. आपण या खेळासाठी वहिनींना चेअर करण्यासाठी 2 गट करणार आहोत. एका बाजूला असेल अल्पेनलिबे जज जेली बेअर टीम, दुसऱ्या बाजूला असणार अल्पेनलिबे जज जेली बॉटल टीम. अल्पेनलिबे जज जेली यांच्याकडून या खेळासाठी स्पेशल गिफ्ट हॅम्पर सुद्धा मिळणार आहे. पहिली चिठ्ठी आहे पैशांचा मोदक. वेळ सुरू झाली. गुडघ्याला बाशिंग. तीस सेकंद होत आली आहेत, लवकर. अल्पेनलिबे जस्ट जेली फ्रुटी बेअर्स. 9 आईच्या जोगवा. 7 6 5 आतमध्ये परडी उचल. मिळाली. 3 अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाव. हा चांदीचा कुंकवाचा करंडा. ही वहिनी चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आली. आणि वहिनींना अल्पेनलिबे जज जेली यांच्याकडून मिळते आहे ही भेटवस्तू. अभिनंदन. तुमचं यांच्याशी नातं काय, दोघांशी ते सांगायचं आणि या दोघांच्या स्वभावाबद्दल बोलायचं. बोला. हा माझा भाऊ आहे, ती माझी वहिनी. भाऊ खूप रागीट आहे आणि वहिनी शांत आहे, मनमिळव आहे. मी हिची बहीण आहे. फक्त एकच मला प्रॉब्लेम आहे की लग्न झाल्यापासून ती घरीच येत नाही रिटर्न. माहेरी? हा. मग बरं आहे ना, चांगलं आहे ना. नाही म्हणजे पहिले मला खूप आवडायचं की चला झालं एकदा गेली, आता मी एकटीच आहे. पण आता म्हणजे माझ्याबरोबर काय शेअर करायला कोणीच नाहीये तर घरी. मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही दोघ्या सख्या बहीण, हा जेव्हा तुम्ही एकत्र होता तेव्हा छोट्या छोट्या कारणांवरून असं व्हायचं ना, हा. कधी एकदा लग्न करते आणि जाते, हो हो की नाही? मग मला माझं सगळं विश्व हा 100%. आता मिस करता. हो खूप आठवण येते. आता अजिबात भेटत नाही, एवढ्या जवळ असून पण ती येत नाही सारखी. 15 मिनिटाचा रस्ता आहे, ती येते, 1 तास बसते, जेवते आणि रिटर्न जाते.
द्या. मी त्याची मोठी बहीण आहे, भाऊ आहे तो माझा. दोघेही चांगले आहेत. त्या कधीतरी रागवतो, असं सारखं सारखं नाही आहे त्याचं. चिडला तर, बाहेर काय झालं तर, असं म्हणजे सारखं नाही. तेच असं रोज खूप असतं ना. नाही, पण म्हणजे असं कधीतरी एक्स्ट्रीम नाही. त्याच्या आयुष्यात तो बिझी असतो. फार इमोशनल आहेत. खूप खूप दाखवत नाही, पण आहे, इमोशनल आहे. सुनबाई खूप छान मिळाली. मुलगा पण चांगला आहे, वागणूक चांगली आहे. सुनबाईची इच्छा आहे खूप शिकण्याची. माझा पाठिंबा आहे तिला. छान आहे, तिला शिकायची खूप आवड आहे. आता MBA आता नुकतंच पास झाली आहे फर्स्ट इयरला. आणि जावई पण खूप छान आहे, असं आम्हाला मुलासारखाच आहे. मुलगी तर माझी चांगलीच आहे आणि जावई पण चांगले आहेत, कारण त्याला सामाजिक कार्याची खूप आवड आहे. हा एक गुण मी त्याच्यामध्ये बघितला आणि मी तिला म्हणलं की चालेल, कारण मलाही सामाजिक कार्याची आवड आहे आणि त्यालाही आहे. म्हणजे तसा खूप चांगले गुण आहेत, त्यामुळे मी लगेच पसंती दिली. मला तुम्हाला विचारायचंय की आज प्रत्येक जण तुमच्याबद्दल बोलताय आणि तुम्ही मात्र रुमाल आता भिजेल की काय असा प्रश्न पडला. काय झालंय नेमकं, मनात काय चाललंय? वडील रडत होते म्हणून मला पण म्हणजे रडायला. वडिलांच्या डोळ्यात पाणी आल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी आलं. सगळ्या कुटुंबातच एकमेकांच्या बद्दल एवढं प्रेम आहे म्हणून ते डोळ्यातून बाहेर येतं, हो की नाही? हो कधी वडिलांचं मन दुखावलेत का? हो दुखावले. तुमच्या रागामुळे कधी पटकन घरात बोललाय तुम्ही कोणाला काय? हो वडिलांना बोललो. वाईट वाटतं? हा वाटतं. असं नाही बोलायला पाहिजे. हो बाबांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणून मुलाच्या आलं, मुलाच्या आलं म्हणून सुनेच्या आलं. असंच कुटुंब असतं ना, एकमेकांच्या मदतीला जाणारं, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होणारं. आणि आता हे जे घरात बसलेले आहेत ना सगळे, ते तुम्हाला किती बक्षीस मिळवून देतात ते बघूया. हां, आता जेव्हा एक एक गाणं सुरू होईल, गाणं सुरू झाल्यानंतर ती उशी पुढे पुढे जाईल आणि जेव्हा उशी म्हणजे गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे, तेव्हा त्यांना शिक्षा मिळेल. ती शिक्षा पूर्ण करताना त्यांच्या डोळ्यात नक्की पाणी येईल बघा. तर बघूया आता या खेळात काय होणार, त्यासाठी हे गाणं. लाल रंगाचे प्लास्टिक मणी दोऱ्यामध्ये ओवायचे आहे. 30 सेकंदामध्ये 25 मणी जर ओवले तर बक्षीस मिळणार. तुमची वेळ सुरू होते आत्ता. दहा सेकंद झाली. 15, 20, 6, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. किती आहेत मोजा? 13 से क्या होगा. 15. आणखी 2 मणी पाहिजे होते. काही हरकत नाही. पुढची शिक्षा कोणाला मिळते बघूया. म्युझिक. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. धन्यवाद. अभिनंदन. गाणं. संग पार्वती घेऊन आणि शंकर भगवान
एका हाताने टप्पा टाकायचा आणि तो दुसऱ्या हाताने कॅच करायचा. अशा पद्धतीने 30 सेकंदामध्ये जर 15 कॅच पकडले तर बक्षीस मिळणार. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 1 जितक्या जोरात बाउन्स करणार तेवढा कॅच मिळणार. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. अभिनंदन. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. तक्रारी खूप आल्या आहेत 6 महिन्यात. बघूया तरी कुठले कुठले आरोप केलेले आहेत तुमच्यावर. सकाळी लवकर उठत नाही, मान्य? हो मान्य. काय हो? मान्य. लवकर ऐकत नाही. ऐकायचा थोडासा इश्यू आहे. कमी ऐकायला येतं. कमी ऐकायला येतं. समोरच्याचं ऐकत नाही, आपलं तेच खरं करते. हो. काय हो? खरं आहे. किचन मध्ये गोंधळल्यासारखी असते. हा सवय नाहीये मला, त्यामुळे कसली? किचन मध्ये जायची सवय नाही. मग किचनची भांडी बाहेर आणून ठेवूया का? बऱ्याचदा तुम्ही ना इतकं घाईघाई करता किंवा गोंधळ करता की महत्वाच्या गोष्टी विसरूनच घराच्या बाहेर पडता. हो असं मान्य झालंय आहे. कधी? हो कधी? खूप वेळा झाला. परीक्षेच्या वेळी? हॉल तिकीट विसरलेली. नशीब लग्नाच्या दिवशी पोचला वेळेवर. राग पटकन येतो तुम्हाला. मला हो. हे कोणी दिले? मान्य आहे का तुम्हाला? नाही. काय हो? खरं काय? नाही. कुत्र्याला घाबरता का? हो. बरं, काही जणांना ना समोर आले की त्यांच्याकडे न बघता दुसरीकडेच बघता तुम्ही, असं करता. नाही, ते मुद्दामून असं नाही करत. कधीतरी होत असेल पण चुकीने. त्या जे कोण आहेत, ज्यांनी कोणी लिहिलंय त्यांच्या बाबतीत नेहमी तसंच करता. आता लक्ष देईल मी त्यांच्याकडे, लक्ष देईल. निरखून कोण आहेत. हा, नीट बघा. घरात आल्यावर दरवाजे बंद करत नाही. सवय आमच्या इथे आम्ही नेहमी ओपन ठेवायचो सगळे डोर्स. तिथे बंद करा, नाही इथे तर बंद. मगर येईल घरात. बाहेरचं खायला जास्त आवडतं. हा? काय म्हणणं आहे या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं? मान्य आहेत सगळे आरोप. सगळे आरोप मान्य. फक्त राग येतो पटकन, ते सोडून. मला तुमचं राग काय म्हणणं आहे येतो. हो? सगळं खरं आहे. सहा वहिनींना राग येतो ना हो? नाही नाही. कधीच येत नाही. वहिनींनी सोबत एक बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे? लवकर ऐकलं पाहिजे कोणी आवाज दिला तर. वहिनी, तुम्ही स्वतः बदल करायचा असेल तर कुठला करणार? सकाळी लवकर उठायचं. पण हे हा बदल होईल होईल की फक्त सांगण्यापुरतं? होईल, सवयीने होईल. आता सवयीने म्हणजे आधी किती सवय वर्षांनी? नव्हती. 1 वर्षाने होईल. म्हणजे आणखी 6 महिने त्या झोपणार आहे, ते लक्षात ठेवा. पण यास क्षमा मागायची असेल तर कोणाची? क्षमा मागायची असेल तर सगळ्यांचीच मागेल तसं तर, जर चुकून कोणाला दुखवले गेले असेल तर. आणि थँक्यू पण मला सगळ्यांना बोलायचं आहे, कारण त्यांच्यामुळेच लग्न झालं आमचं. आणि तुम्ही क्षमा मागायची? क्षमा आईबाबांची मागे. का हो? बारग्यापणीपासूनच त्रास देत आलोय. सगळ्यात जिद्द पुरवल्यात त्यांनी. सगळे हट्ट पुरवले. हो. आणि धन्यवाद मागायचं असलं तर दोन्ही बहिणींचा मागे, कारण त्यांच्यामुळेच आज लग्न झालं आमचं. आज त्यांच्या मनात बऱ्याच गोष्टी दाटून येत आहेत. कधी काही म्हणजे म्हणतो ना, एखादी गोष्ट हातून कधीतरी नकळत चूक झालेली असते, तीही आठवते. आणि बरेचसे लहानपणापासून जे वागणं आहे त्यांचं ते नजरेसमोर येत आहे. तुम्ही बदल कुठला करणार हो स्वतःमध्ये? घरात जास्त वेळ राहण्याचा. राहणार. आणि रागाचं काय कराल? राग कंट्रोल होतो. जरा आणखी कंट्रोल करा, ही आमची विनंती. त्या दोघांनाही शुभेच्छा, संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि आता 6च महिने झालेत लग्नाला. म्हणजे लग्नाला काही त्यांनी बोलवलं नाही, पण झी मराठीकडून आता त्यांना आहेर देऊया. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.